महापुरुषांच्या नावाने माणसांच्या अंगावर माणसं घातल्या जातात आणि कालपर्यंत गुन्ह्या गोविंदाने नांदणारा आमचा समाज कधी हातात दगड घेतो, कधी हातात तलवार घेतो, आमचं आम्हाला कळत नाही आणि एकमेकाला कापत सुटतो. दंगलीत मरणारे आमचे असतात. कोण मरतं दंगलीमध्ये? भोसले, जाधव, पवार, कांबळे, कदम, पाटील, गायकवाड, शेख, पठाण. बरोबर ना? कधीतरी दंगल लावणाऱ्याच्या घरातली एखादी औलाद मेल्याचा इतिहास दाखवा मला. कधीतरी दंगलीमध्ये एखाद्या बंगल्यात राहणाऱ्या मोठ्या घरातलं पोरग मेलेलं दाखवा मला. नाही. ज्याच्या बापाने जर दिवसभर कष्ट नाही केले तर संध्याकाळी काय खायचं आहे याची पंचायत आहे, त्याचं पोरग दंगलीत मरता. ज्याचा बाप तिकडे पानपट्टी चालवतो त्याचं पोरग मरता. माझी हात जोडून विनंती आहे, महाराष्ट्राचं आणि देशाचं वातावरण खूप गढूळ होत चाललंय. आमचेच महापुरुष वापरून, आमच्याच अस्मिता वापरून आम्हाला माणसांच्या विरोधात उभ्या केल्या जात आहे. इथल्या सगळ्या तरुण बांधवांना विनंती आहे, बाबांनो, कुठल्याही महापुरुषाचं नाव घेऊन जर आमच्या समोर कुणी येत असेल तर त्याला सांगायचं की बाबा आजपर्यंत आम्ही फसलोत, इथून पुढे फसणार नाहीत. आणि खरंच जर तुला वाटत असेल की तुझा धर्म धोक्यात आहे, तुझी भाषा धोक्यात आहे, तर तिच्या संरक्षणासाठी आमचा नेता म्हणून पहिले तू हो. पहिला दगड तुझ्या हातात घे, आम्ही तुझ्या पाठीशी येतो. 2 मिनिटात पळून जाऊन घरात बसल बांधवांनो. हे सांगा त्यांना. आता नसता बंगल्याच्या वरती बसून आदेश दिला जातात आणि खाली किती कार्यकर्ते जमले हे बंगल्यावर उभं राहून बघितलं जातं आणि ते आमचे सम्राट होतात कुठले कुठले. हे इथून पुढे आमच्या तरुणांनी लक्षात घेतलं पाहिजे. जर फुले शाहू आंबेडकरांना मानत असाल तर आम्ही इथून पुढे आमच्या महापुरुषांच्या नावाने, कुठल्या धर्माच्या जातीच्या नावाने आमच्याच माणसांची माती फोडणार नाही आणि जेलमध्ये सडत बसणार नाही, एवढं लक्षात ठेवा. जेलमधले सगळे काढा, काय इतिहास आहे तो सगळा इतिहास एकदा तपासा, मग तुमच्या डोळे उघडतील की काय वास्तव परिस्थिती आहे. कारण की ज्यावेळेस आपण कस्टडीत असतो ना त्यावेळेस ते स्टडी रूम मध्ये बसलेले असतात. ज्यावेळेस आपल्या हातात तलवार आहे त्यावेळेस त्यांच्या हातात लेखणी असते. ज्यावेळेस आपल्या हातात दगड आहे त्यावेळेस त्यांच्या हातामध्ये पुस्तक असतं. ज्यावेळेस आपण एकमेकाला कापत असतो त्यावेळेस ते पुस्तकाची पानं चढत असतात. ज्यावेळेस आपल्याला पोलीस उचलून नेतात त्यावेळेस ते इंटरव्ह्यूला सचिवालयात, मंत्रालयात कुठेतरी पोहोचलेले असतात. ज्यावेळेस त्यांना आपल्याला सजा सुनावल्या जाते त्यावेळेस त्यांना एखाद्या कलेक्टर पदाचं पत्र हातात पडतं आणि ज्यावेळेस आपण जेलच्या लॉकरमध्ये जातो त्यावेळेस ते तिकडे जिल्ह्याचा कलेक्टर म्हणून कुठल्या तरी पदावर बसलेले असतात. हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे इथून पुढे बहुजन समाजातल्या लोकांनी या सगळ्या राजकारणाला बळी न पडता आपण पुढे गेलं पाहिजे, हेही सांगतो. कारण की महापुरुष कुठल्या जातीचे नव्हते हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे महापुरुषांच्या नावाने इथून पुढे महाराष्ट्रात दंगल होणार नाही, ही जबाबदारी आमची आहे, ही जबाबदारी तुम्हा सर्वांची आहे आणि आपण सगळ्यांनी मिळून ही षडयंत्र हाणून पाडली पाहिजेत.